नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदय लाड आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ पाहण्यास सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की 31 मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर होणार 4,500 पार। सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की 31 मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायला हवा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय 31 मे पर्यंत आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी। सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, आणि या सर्वांचा मग 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम, आणि या परिणामामुळे मग खरंच 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता काय सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो या ठिकाणी 4,500 पार। चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर। आपल्या सर्वांना माहिती असायला हवे की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पातळी ही 4,000 ते 4,200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या $10 ते $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नजीकच्या भविष्यात म्हणजे 31 मे पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात खूप मोठी तेजी अथवा मंदी दिसणार नाही। बाजारभाव $10 ते $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान राहण्याची आहे तीव्र शक्यता। दुसरी महत्त्वाची गोष्ट जर लक्षात घेतली तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो नाफेडच्या सोयाबीन विक्रीमुळे सध्या दबावात आहे, परंतु 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडची सोयाबीन विक्री ही कमी होत जाणार आहे। 31 मे पर्यंत नाफेडची सोयाबीन विक्री बऱ्यापैकी कमी होऊ शकते। या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर 31 मे पर्यंत सोयाबीनच्या दरात सुधारणा होणार याबद्दल साशंकता नाही। सध्या जो सोयाबीनचा भाव 4,000 ते 4200 दरम्यान आहे त्याच्यामध्ये 200 रुपयाची सुधारणा होऊन बाजारभाव पातळी 41 ते 44 दरम्यान पोहोचली तर आश्चर्य वाटेल व असं आहे जाणकारांचं या ठिकाणी सुस्पष्ट मत। तरी देखील या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 31 मे पर्यंत आपल्याला 4,500 पार होताना दिसणार नाही। म्हणजे 31 मे पर्यंत देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात इथून तेजी येईल, परंतु बाजारभाव काही 4,500 पर्यंत पोहोचू शकत नाही असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। विक्रीचा विचार करत असाल तर या 200च्या तेजीमध्ये 43 ते 44चा बाजारभाव 31 मे पर्यंत आपणास मिळाला तर इथं सोयाबीनची विक्री केल्यास आपला होऊ शकतो फायदा। जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपल्याला 100% मिळू शकतो। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।